पाकिस्तानचे लीडर घाबरलेले आहेत की भारत पाकिस्तानचे तुकडे करू इच्छित आहे. ज्याचा उल्लेख तुम्ही केला होता की तो तर ऑलरेडी तुकड्यांमध्ये विभागला गेला आहे, परंतु तिथे खूप मोठी दहशत आहे या गोष्टीमुळे की नरेंद्र मोदी म्हणाले की मातीमध्ये मिळवून टाकू. आता ते सगळीकडे माती शोधतायत की कशामध्ये मिळवतील. नाही, जेव्हा म्हटलं जातं आपण म्हणतो मातीमध्ये मिसळून टाकायची गोष्ट, तेव्हा तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की नेहमी माणसाला त्याचे स्वतःचे कर्म मातीमध्ये मिसळतात. आपण नाही मिसळू शकत कोणालाही. परंतु ते जे माननीय पंतप्रधानजी म्हणत आहेत ते आहे की म्हणत आहेत की की तुम्ही जे करत आहात ते तुम्ही मानवतेच्या विरुद्ध घोर अपराध करत आहात. हा अपराध कोणीही केला तर मातीमध्येच मिसळणारच आहे तो. मला काहीच शंका नाहीये. आणि हे बघा, खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. हे पाकिस्तानचं सैन्य यांच्या इतिहासावर नजर टाका. 65 मध्ये ते म्हणाले की ते चालत फिरत दिल्लीला जिमखान्यामध्ये येतील आणि चहा पितील. काय गोष्ट बोलले त्यावेळी. आपले पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी ते म्हणाले की सरदार अय्यूब मोठा माणूस आहे, जाडजूड शरीराचा आहे. आम्ही असा विचार केला की त्यांना कशाला त्रास द्यायचा, चालत फिरत येण्याचा, आम्हीच लाहोरला जाऊन पोहोचतो. आणि आम्ही तर जागा मोकळी केली 65च्या नंतर. आम्ही तर त्यांच्या मोठ्या जागेवर ताबा घेतला होता. हे त्यांचं सैन्य आहे. 71 मध्ये तर त्यांचा देशच संपून गेला होता. परंतु मला यांचं हे जगातील एकमेव सैन्य आहे जे युद्धाच्या मैदानात तर नाही पण स्वतःच्या देशावर प्रत्येक वेळी त्यांच्यावर ताबा मिळवत असतात. स्वतःच्याच देशावर पुन्हा पुन्हा ते ताबा मिळवत असतात. आता पुन्हा पुन्हा करायची काय गरज असते. मध्ये ते थोडा वेळ देत असतात राजकारण करणाऱ्यांसाठी. आणि यांच्यावर मला एक शेर आठवत आहे. किश्ती भी नहीं बदली, दरिया भी नहीं बदला, हम डूबने वालों का जज्बा भी नहीं बदला, है शौक सफर ऐसा एक उम्र हुई हमने, मंजिल भी नहीं पाई, रास्ता भी नहीं बदला. मी तर पाकिस्तानातील जे टीव्ही चॅनल्स आहेत, यूट्यूब चॅनल्स आहेत, त्यावर बघत असतो आपल्या सैन्याबद्दल ते काय काय बोलत असतात. एकाने म्हटलं की आमच्या देशातील 82% लोक या गोष्टीवर विश्वास ठेवतात की जर हिंदुस्थानशी युद्ध झालं तर आमचं सैन्य सामना करू शकेल. 18% लोक असे आहेत जे म्हणतायत की नाही, पाकिस्तानचं सैन्य सामना नाही करू शकणार. आणि हे ते 18% लोक आहेत जे सैन्यामध्ये आहेत. हे बघा मी तुम्हाला सांगतो, यापेक्षा मोठा पुरावा काय असेल. आतंकवाद हा स्वतःच एक मोठा पुरावा आहे. त्यांनी मान्य केलं आहे की सैन्य लढाई करू शकत नाही. तेव्हा जर कुठलाही देश आतंकवादाला आपल्या देशाच्या राजनीतीचा भाग बनवत असेल, जर त्यांचं सैन्य लढू शकत असतं तर मग आतंकवाद्यांची काय गरज होती. आतंकवाद्यांचा त्यांचा आधार तुम्ही तेव्हाच घ्याल. मला नाही वाटत की तिथलं सैन्यच आतंकवादी आहे. काही फरकच नाही. तेच तुम्ही काही खोटं नाही सांगत आहात. पहिला आतंकवाद जो झाला आहे तो झाला आहे 1919 पाकिस्तानी रेडर्स जे काश्मीरमध्ये आले होते, 48 मध्ये आले होते. आता तिथले जे खूप सिनियर ऑफिसर होते, मेजर अकबर, अनेक वर्ष तर पाकिस्तान तर डिनाय करत राहिला की हे तर आदिवासी लोक आहेत, ट्रायबल्स होते जे आले होते, ते डिनाय करत राहिले. परंतु मेजर अकबरने आपल्याच पुस्तकामध्ये मान्य केलंय की त्यांच्याच रेग्युलर्सला ट्रायबल्सचा ड्रेस घालून काश्मीरमध्ये दाखल केलं गेलं होतं. तर तो आतंकवाद तर सुरुवातीपासूनच आतंकवादी घटनांमध्ये तर तऱ्हेची बोलणी. एक पाकिस्तानची जर्नलिस्ट आहे, ती दाखवत होती की जे पाकिस्तानचे सैनिक आहेत ते एक गाणं म्हणत आहेत, तेरी मिट्टी में मिल जावा. तर ते म्हणाले कमीत कमी गाणं तरी स्वतःच्या देशाचं म्हणा.
गाणं देखील तुम्ही भारत देशाचं गातात. ते सैनिकच नाहीत केवळ. तुम्ही तुम्ही कुठलाही प्रोग्राम त्यांचा बघू शकता. कुठलाही प्रोग्राम बघू शकता. जो हद्द तर ही आहे, की त्यांचा ड्रामा जे आहे, जे आपल्या इथे सुद्धा पॉप्युलर आहेत, त्यामध्ये सुद्धा जर गाण्याचा कुठलाही वापर करतात, तर हिंदुस्थानी गाण्याचा वापर करतात. त्यामुळे नाही तर मी अवाकचकित होऊन बसलो आहे, की एक कुणीतरी क्लिप पाठवली होती मला, की ते लग्नाचं रिसेप्शन असतं ना, ते त्याला वलिमा म्हणतात. म्हणजे लग्न 1 दिवस आधी झालं आणि 1 दिवस किंवा 2 दिवसानंतर रिसेप्शन असतं. ते ते रिसेप्शनच्या दिवशी पाहुणे सगळे आलेले आहेत, नवरदेव-नवरी गायब आहेत. मग आता त्या पाहुण्यांनी जेव्हा जेवण वगैरे करून घेतलं, तर ते म्हणाले, की "भाई नवरदेव-नवरी असली पाहिजे." मग थोड्या वेळामध्ये वडील आले. नवरदेवाचे वडील आले आणि त्यांनी माफी मागायला सुरुवात केली. ते म्हणाले, की "साहेब हिंदुस्थानी सिनेमाने सगळ्यांचं वाटोळं केलं आहे. ते घराच्या मागे मंडप घातलेला आहे आणि त्यामध्ये ते दोघे फेरे घेत आहेत." तर ते ते कदाचित हे जे वारंवार बोलत असतात ना, की हिंदू-मुसलमान, हिंदू-मुस्लिम आपण वेगळे आहोत. तर कदाचित ती त्यांना एक जाणीव होत असते, की तुम्ही भले छतावर उडी मारून म्हणा, की आम्ही वेगळे आहोत, आम्ही वेगळे नाही आहोत. आणि तीच गाणी तिथे, तेच कल्चर, त्याच रूढी परंपरा, प्रत्येक गोष्ट तशीच आहे. मग ती त्यांची प्रत्येक गोष्ट नाकारली जाते. तर त्यामुळे ते माझ्या मते काहीतरी बॅलन्ससारखं लूज करायचा असतो. ते आहे त्यांच्या बॅलन्स लीडरला. तर लूज केलाच आहे, कारण अगदी अ, आत्ताच थोड्या वेळापूर्वी ख्वाजा आसिफ जे तिथले डिफेन्स मिनिस्टर आहेत, ते म्हणालेत, "पहलगामचा हल्ला मोदीने करवला, शाबास. 4 मतांसाठी करवला, 4? 4 मतांसाठी करवला." अच्छा. आणि म्हणाले, की आता मोदीची क्रेडिबिलिटी 0 राहिली आहे. अच्छा. आणि मग म्हणाले, की आम्ही त्यांच्यावर इंटरनॅशनल प्रेशर टाकलंय. तर याचा अर्थ असा झाला, की ते स्वतःला आपल्या विधानावर काही जास्त विश्वास टाकत आहेत, की आम्ही खूप प्रेशरमध्ये होतो, आता प्रेशर कमी झालं आहे. तर जसं त्यांना प्रेशर कमी जाणवायला सुरुवात झाली, तर तर त्यांची सवयच आहे वायफळ गोष्टी बोलण्याची. ते वायफळ गोष्टी बोलणारच. आपण 1-2 प्रश्न घेऊ शकतो ऑडियन्समधून? लंडनमधल्या पाकिस्तान एम्बसीमध्ये काही इंडियन्स प्रोटेस्ट करायला गेले होते. तेव्हा तिथल्या पाकिस्तान ऑफिसरने डोकं धडापासून वेगळा करण्याचा इशारा केला. इतक्या सेन्सिटिव्ह मॅटरमध्ये पाकिस्तानची ही कुठली डिप्लोमसी? ते हाय कमिशनर आहेत, सगळ्यात सिनियर. मी कसं उत्तर देऊ शकतो? मी तर तुम्हाला सांगितलं, की ते तर हे दुसऱ्या कोणाचं असेल किंवा तुम्ही एक गोष्ट मला सांगा. जर कोणाला इजा जरी झाली तुमच्या कुठल्यातरी कामाने, तुम्हाला त्या दिवशी रात्र झोप नाही लागत. येस सर. हा देश कशामुळे बनला आहे? 1 मिलियनपेक्षा जास्त लोकांची हत्या झाली आहे. इट वॉज कन्सीव्ड इन हेट्रेड. ती द्वेषाची आयडिया होती. तर तिथे जर तुम्ही सामान्य व्यवहाराची अपेक्षा कराल, तर तो स्वतःमध्येच अन्याय आहे. मी तुम्हाला माझा किस्सा सांगतो 1980 मधला. भारत सरकारचे 4-5 लोकं हज डेलिगेशनमध्ये जात होते. मिनाच्या मैदानामध्ये छोटे दगड जमा केले जातात. अ, अ, एक जागी एक काही खांब आहेत खूप मोठे-मोठे त्याच्यावर टाकण्यासाठी. तर आम्ही 4 जण होतो. आम्ही सगळे दगड गोळा करत होतो. तर हीच भाषा बोलत होते. मीच जवळ होतो. मला विचारलं, की "तुम्ही तुम्ही पाकिस्तानमधून आला आहात?" मी म्हणालो, की "नाही, आम्ही तर हिंदुस्थानमधून आलोय." तर म्हणाले, की "की तुम्ही मुसलमान आहात? हजचं मैदान आहे." "आम्ही हिंदुस्थानमधून आलो आहोत." "तुम्ही मुसलमान आहात?" मी म्हणालो, "आमच्या इथून तर मुसलमान हज करायला येतात. तुमच्या इथून इतर कोणी येतं का?" ते माझ्यावर असे काही चिडले आणि म्हणायला लागले, की "तुम्हाला माहीत नाही का, की पाकिस्तान मुसलमानांचा देश आहे आणि हिंदुस्थानचे मुसलमान हिंदुस्थानाकडून लढायला येतात?" तर मी म्हणालो, की "भैया हुब्बुल वतन मिन जुजुल ईमान.
आपल्या देशावर प्रेम करणं आपल्या आपल्या आस्थेचा भाग असतो. आणि मी म्हणालो की ऐका, हे जे काही गैरसमज आहेत, हे गैरसमज पाळणं बंद करा आधी, वगैरे वगैरे जे काही मला बोलायचं होतं ते मी बोललो. परंतु त्यांचे रागावर नियंत्रण राहिलं नाही. आणि कारण की आम्ही हिंदुस्थानामधून आलो होतो. अरे हो, तुमच्या मस्जिदींमध्ये अजान होते. मी म्हणालो की या येऊन बघा तिकडे. म्हणजे आम्ही जर हिंदुस्थानमध्ये आलो आहोत तर आम्ही मुसलमान असूच शकत नाही. मग जर त्यांची डोकी इतकीच खराब आहे, तर मग ते हे आतंकवादाच्या हेतूच हा आहे. त्यांचा तर जे साधारण चालणं बोलणं आहे त्याच्यामध्ये आतंकवाद आहे.